मुंबई मुंबई बोलतात ती हिचकारे भाऊ. नाही म्हणजे आम्ही पण मुंबईकरच आहोत, पण आम्ही नवी मुंबईकर आहोत. आणि अशा या नवी मुंबईतून आम्ही चाललो होतो जुन्या मुंबईत. म्हणजे मुंबईकरांनी राग नका मानू हो. म्हणजे आता आमची मुंबई नवीन, मग तुमची मुंबई जुनी का मला नाही माहिती, पण आमच्या मुंबईला नवी मुंबई बोलतात. तर झालं काय, आम्ही कधीपासून यांच्या मागे लागलो होतो का आम्हाला अटल सेतूवरून कधी नेणार. अटल सेतू होऊन 4-5 महिने झाले तरी तुम्ही आम्हाला अजून अटल सेतू दाखवलाच नाही. तर मग काय आमच्या यांनी घेतलं मनावर आणि मग आम्हाला बोलले चला आज तुम्हाला मस्त AC गाडीतून गार मस्तपैकी मुंबई फिरवतो चला. मग आम्ही बसलो गाडीत आणि निघालो उरणवरून अटल सेतूवरून मुंबईला जायला. पण काय सांगू, पंचायतच झाली ना आमची. म्हणजे काय, आम्ही जासईवरून कनेक्ट होणार होतो, पण जासईवरून कनेक्ट होणारा रोड बंद आहे. उलव्यावरून कनेक्ट होणारा रोड सुद्धा त्या दिवशी काय माहिती का कुणास ठाऊक पण बंद होता. मग काय आम्ही घुमून फिरून परत चिरल्याला आलो आणि चिरल्यावरून मग अटल सेतूला कनेक्ट झालो. तर अशी सगळी गंमत झाली. एकदाच अटल सेतूला कनेक्ट झालो आणि हुश्य केलं. नंतर मग मला हे बोलले की टोलचं आपलं फास्टॅगचं रिचार्ज केलंस का. तर मी ते रिचार्ज केलंच नव्हतं, कारण मला असं वाटत होतं की आमच्या उरणकरांना टोल नाही आहे. लिहिलंय नाही आहे काय, त्यांना विचारा आधी उरणवाल्यांना टोल आहे का. सिंगल जर्नी 250 आहे, रिटर्न 375. नाही पण उरणकर आहोत बघा, विचारून तर बघा. लेडीज पण आहेत का टोलवर. आधी त्यांना विचारा पहिले उरणकरांना टोल आहे का. विचारा आधी. मी देऊ पैसे आधी विचारा ना. उरणवाल्यांना पण आहे, विचारा ना आधी. उरणला टोल आहे का. उरणवाल्यांना नाही ना, उरणवाले आहोत. तरी पण टोल भरावाच लागेल का. अहो उरणकरांना फ्री ठेवायला पाहिजे ना, उरणकरांना टोल नाही पाहिजे ना. आम्ही पण गाववालेच आहोत ना. माझं मत होतं की उरणकरांना टोल नाही पाहिजे होता. यार काय चांगली होती ती. आम्ही आता काय बोलू सांगा. सरकारला एक विनंती आहे, आमच्या जमिनी घेतल्या तर आमच्याकडनं टोल तरी नका घेऊ. आम्ही कुठे रोज मुंबईला जाणार आहोत. रोज नाही आम्ही जाणार मुंबईला. गेलो तरी आम्ही ट्रेननी जातो. आज अटल सेतू बघायसाठी खास आली. अटल सेतूवरून जाताना आज मी पाठी बसली होती, पण तरी पण मी सीट बेल्ट लावला होता हो. म्हणजे कसं असतं, कधी कधी पाठी बसणाऱ्यांनी पण सीट बेल्ट लावणं गरजेचं असतं. म्हणजे मागे आम्ही एका ठिकाणी गेलो होतो ना, तिकडे कंपल्सरी होतं आणि मग नसेल लावला तर फाईन बसत होता. म्हटलं नको बाबा कशाला उगाच खर्च, आपण सीट बेल्ट लावूया. तर एक जो आहे तो सीट बेल्ट आहे आणि दुसरा क्रॉस दिसतोय तो माझ्या पर्सचा पट्टा आहे हो. आणि बघा ना कसं दिसते, लहान मुलाला बांधल्यासारखं नाही. बंबई नगरिया तुझे बबुआ. कुठे आलोत आम्ही. उरणवरून अटल सेतूवरून प्रवास करायचा होता. कुठे जायचं नक्की नव्हतं. मरीन ड्राईव्हला जाऊ असं ठरवलं आणि आलो गेट ऑफ इंडियाला. मस्त होते बापरे, एवढी लोक आली. आज संडे आहे ना. फोटो 50 रुपये. थांबा बघते सांगते.
मला आहे ना त्या बसनी प्रवास करायचा ती बघा ती, पण हे बोलतात आता गाडी आणल्याने बसनी कुठे चालली तुझी. आणि यार ही आमची गाडी पहिल्यांदाच आम्ही मुंबईला घेऊन आलो. आम्ही मुंबईला कधीच गाडी घेऊन येत नाही, फर्स्ट टाइम आलो. आणि तिकडे आमचा उरण, तो बघा तिकडे उरण. रोज तेव्हा तर केवढी होती, आज संडे. जीवाची मुंबई करायला आलोत आज. गेट ऑफ इंडियावरून आलो, आता आलोत मरीन लाईन. मरीन लाईन ना का मरीन ड्राईव्हला? मरीन ड्राईव्हला. मरीन ड्राईव्ह का बोलतात त्याला, का मरीन लाईन बोलतात? पहिल्यांदा नाही आलेलो ना, खूप एकदा कधीतरी आलेलो. एवढ्या मुंबईत राहतो पण हा एरिया काय माहितीच नाही. आपला नवी मुंबई बरा वाटते, म्हणजे काय इकडे यायचा प्रश्नच नाही येत कधी. सुटलाय मरीन लाईन, मरीन ड्राईव्हला. माहिती नाही मला काय बोलतात, मरीन ड्राईव्ह बोलत असतील. आणि संध्याकाळी मस्त वाटलं असतं ना, अजून संध्याकाळी रात्री भारी वाटलं असतं. पण असो, आम्हाला मेन म्हणजे अटल सेतू. सलोनी कधीपासून बोलत होती यांना की अटल सेतूवरून न्या, अटल सेतूवरून न्या. मुंबईला काही काम नाही काय नाही, तरी नुसतं अटल सेतूवरून यायचं म्हणून आलोत. आणि अटल सेतू काय भारी आहे, भारीच आहे. म्हणजे तेवढे चार्ज लावले आहेत, पण तेवढी फॅसिलिटी पण दिली आहे. आणि मी मजाकमध्ये बोलते की मुरतकरांना टोल नाही पाहिजे, पण सगळ्यांकडनंच घेतात. मुंबई काय आणि नवी मुंबई काय, दोन्हीही भारीच. आणि मेन म्हणजे दोन्हीकडे समुद्र आहे. अरे ही कुठली गाडी, काहीतरी वेगळंच वाटते नाही, बघावं ते एक नवलच. खरोखर कसली गाडी आहे ही, काय या गाडीत कुणास माहीत. आपण तर निघूया बाबा. निघायचं, निघूया. चला बाबा निघालो आम्ही एकदाची ही मुंबई बघून आमच्या परत नवी मुंबईकडे. नवी मुंबई म्हणजे तरी काय हो, या मुंबईचा विस्तार झाला म्हणून आमच्या भागाला नाव पडलं नवी मुंबई. नवी मुंबई असलं तरी आम्ही बाबा अजूनही गावातच राहतो. आणि कितीही मुंबई फिरलं, कितीही छान मुंबई वाटली, तरी परत आम्हाला असं वाटतं की गड्या आपला गावच बरा. मुंबईतली बरीचशी ठिकाणं यांनी आम्हाला दाखवली, म्हणजे फक्त नाव ऐकून होतो पण ही ठिकाणं कधी बघितली नव्हती. भले गाडीतून तर गाडीतून, पण आम्ही ही ठिकाणं ओझरती का होईना बघितली. रिटर्न जाताना परत थोडासा रस्ता चुकलो, पण ठीक आहे, इट्स ओके. मुंबई छान, तशी मुंबईची लोकही छान. त्यांनी विचारल्यावर एक्झॅक्टली आम्हाला गाईड केलं आणि एक्झॅक्टली सांगितल्यामुळे आम्हाला रस्ता पण पटकन सापडला. आणि अटल सेतू तर काय भारीच आहे बाबा. म्हणजे अटल सेतूवरून जाताना असं बाजूला आपण, म्हणजे पाठी बसणाऱ्यांनी हो, रस्त्याच्या बाजूला आपण बघितलं तर खाली मस्त असा फ्लेमिंगोचा थवा दिसतो. आणि तुम्हाला स्क्रीनवर दिसते का बारीक बारीक, ते बघा फ्लेमिंगोच चाललेले आहेत.
आणि नवी मुंबई म्हणजे फ्लेमिंगो सिटी, पण खरं सांगू तुम्हाला अजूनही मी जवळून फ्लेमिंगो बघितलेले नाही आहे. तर काही हरकत नाही, एकदा नक्की फ्लेमिंगो बघायला जाईन तेव्हा तुम्हालाही दाखवीन व्हिडिओ बघून. आजची व्हिडिओ कशी वाटली हे मात्र कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला बाय बाय. मंडळी आंबे घेतलेत आम्ही, हे बघा इथे एक भैया विकायला बसलाय, त्याच्याकडून 350 रुपये डझन. दरवर्षी आम्ही आंबे असेच वाटतो, किती जणांना आमच्या झाडाला आंबे आले की वाटून देतो. यंदा विकत आणून खातो. यंदा आम्हाला कोणीतरी द्या, कोणचे असतील तर आंबे.